काय अनुभव किंवा मतदारांकडनं कसा प्रतिसाद मिळाला ते तुम्ही सांगा. आम्ही हाऊस टू हाऊस प्रचार केलेला आहे आणि घरोघरी जाताना आम्ही विनंती केली की विकासाला मत द्या म्हणून. आणि ज्या काही सरकारी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपण सर्वजण लाभ घेत आहेत, तर त्याचं कुठेतरी परतफेड करण्याची आपल्याला वेळ आली. त्यामुळे विकासाला मत द्या, व्यक्ती पाहू नका आणि कमळाला पहा आणि विकासाला मत द्या. तर त्या आव्हानाला मतदारांनी अति प्रचंड प्रतिसाद दिला आणि असे एक वातावरण निर्माण झालं की तिथं भाजपमय वातावरण निर्माण झालं. अच्छा, यापूर्वी आपण जे प्रभागातील अतिक्रमणाच्या संदर्भात जे काही आपण रेग्युलराईज करण्याच्या संदर्भात तुम्ही जी कारवाई केलेली आहे त्या संदर्भात पुढे काय झालेलं आहे? शासनाच्या नियमानुसार 2015-2018चा कायदा आहे. त्या 2011 पूर्वी ज्यांचे अतिक्रमणित घरं आहेत, रेल्वेची जागा आणि वन विभागाची जागा सोडून जे कुठेही एवढे खाजगी जागा जरी असेल आणि ते तिथं अतिक्रमण झाले असेल तर त्या जागेला सुद्धा नियमाकुल करण्याचा शासनाचा नियम आहे आणि त्या पद्धतीने अनेक ठिकाणी कारवाई झालेली आहे. अनुपभाई अग्रवाल यांनी नगावबारीचा परिसर हा नियमाकुल करून दिला, सातबारे उतारे करून दिलेले. त्याचप्रमाणे बंटी मासवडेचा जो प्रभाग आहे त्या भागामध्ये अनेक लोकांना सातबारे उतार्या करून द्यायची प्रक्रिया चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मी पण आमचं भाईमादाने नगर देवपूर येथे ज्या वार्डातून मी आज उभा आहे त्या प्रभागामधील भाईमादाने नगर आहे, तिथं 115 घरं आहेत. या भाईमादाने नगरमध्ये 40% हिंदू, 40% मुस्लिम, 12% दलित आणि 8% शीख. म्हणजे असा बहुतेक कुठे प्रभाग नसेल की जिथं हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सर्वच राहतात, असा हा आमचा भाईमादाने नगर आहे. तर या भाईमादाने नगरचा प्रस्ताव मी सादर केलेला आहे नगरपालिकेला, महापालिकेला. पण त्या महापालिकेच्या काही दिरंगाईमुळे ते झालेलं नाही आहे. तर मग त्याच्या पार्श्वभूमीवर मी जिल्हाधिकारी साहेबांना समक्ष भेटून त्यांना सर्व माहिती दिली. त्यांनी हा प्रस्ताव पालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सपूर्द करावा, पाठवावा असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेला आहे. परंतु ही आचारसंहिता लागल्यामुळे ते काम होऊ शकलं नाही. हे आचारसंहिता संपली की ते काम पूर्णत्वास येणार आहे. आमच्या भागाचा सर्वे झालेला आहे, तिथं घरांना नंबरिंग पण करून गेले पालिकेवाले. तर जवळजवळ 90% काम झालं आहे. फक्त जिल्हाधिकारी साहेबांपुढे आयुक्तांची मीटिंग होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली की ते आमचं काम झाल्यासारखं आहे. भारतीय जनता उमेदवारी लढतात. हा प्रभाग देखील अल्पसंख्याकांचा खूप मोठा प्रभाग आहे. तर या संदर्भात आपले विजय होण्याचे समीकरण कशा प्रकारचे असतील? जे विद्यमान आमदार आहेत अनुपभैया हे आजच्या धर्तीवर विकासपुरुष ठरलेले आहेत. त्यांनी धुळे शहरातील प्रत्येक भागात कानाकोपऱ्यात आपल्या विकासाची मोहर लगावलेली आहे. आणि हे पाहूनच विरोधकांचे पायाखालचे वाळू सरकून गेले. आता त्यांना कुठलंही काम राहिलेलं आहे. त्यांना लोक विचारून पाहते, त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा मिळत नाही. अशा पद्धतीचं विरोधकांची आज अवस्था झालेली आहे. भैयाचे जे आरोप लावतात ते भैया जातीवादी आहे, तर भैया जातीवादी नाही आहे. भैयांच्या विकासाला जे अडथळे आणणारे आहेत, मग ते हिंदू असो किंवा मुस्लिम असो, त्यांचा विरोध भैया करतात. माझा विकास करेल, माझं शहर सुधरवेल असा एक मानस त्यांच्या मनामध्ये आहे. दुसरा, मी बहुसंख्य मुस्लिम एरियामध्ये जो उभा आहे, अनुपभायांना आमच्या आमदारांना ज्यांनी मतं दिलेले आहेत त्यांना वाऱ्यावर सोडू नये म्हणून मी ही उमेदवारी केलेली आहे. विकासाचे क्षेत्र इथं चालूच आहेत. आता आपण पाहिलं या प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकविरा देवीचं मंदिर येतं आणि या एकविरा देवीच्या मंदिराच्या नदीच्या परिसरामध्ये 51 शक्तीपीठचं निर्मिती करण्यासाठी 55 कोटीचा निधी उपलब्ध करून घेतलेला आहे भैयांनी. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. नेहरू चौकमध्ये भव्य दिव्य असं एक
गेट उभारण्यात आलेलं आहे. तर या परिसराचा विकासाचा पाया त्यांनी रोवलेला आहे आणि तो खंबीरपणे पूर्णपणे व्हावा म्हणून आम्ही 3 जण उमेदवारी करतोय भाजपाची. जनतेने आम्हाला प्रतिसाद द्यावा, आम्हाला या काम करण्यासाठी संधी द्यावी असं मी आमच्या प्रभागातील मतदारांना विनंती करतो. याला जोडूनच एक प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागामध्ये 16,000 मतदार आहेत. त्यापैकी हिंदूंची मतं केवळ 5,000 आहेत आणि इतर समाजाची जास्त आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही धारिष्ठ दाखवलं की ते कुठल्या कारणामुळे दाखवलं बघ, कुठल्या कारणामुळे तुम्ही उमेदवारी केलेली आहे? मी याच्यासाठी उमेदवारी करतोय की आमदारच्या वेळेत मी सांगितलं आमदारकीच्या वेळेत मतदार आम्हाला या भागातून भरभरून मतं मिळालेली आहे. 45,000च्या लीडने आमचे आमदार निवडून आलेले आहे. आणि मग हा मुस्लिम भाग समजून जर आम्ही इथं उमेदवारी नाही केली किंवा सोडून दिली तर आमचे हे 5,000 हिंदू बांधव उघड्यावर पडतील. आणि याचाच विचार करून आहे ना मी ही उमेदवारी लढवतोय. जय पराजय ही पुढची गोष्ट आहे, परंतु हिंदू बांधवांना वाऱ्यावर सोडू नये, त्यांचा साथ सोडू नये म्हणून मी उमेदवारी करतोय. आता गणित असं आहे, जरी 65% 70% मतदान झालं तर हिंदूंचे मतं मला पडतील आणि माझा विजय होईल असं मला खात्री आहे. कारण त्यांच्यामध्ये 4 पॅनल आहेत, 3 पॅनल आहेत, अपक्ष आहेत. माझ्या विरोधामध्ये एकही हिंदू उभा नाही आहे. मी वनवे आणि त्यांचे मुस्लिमांमध्ये 4 मुस्लिम माझ्या विरोधात उभे आहे. हा याचा एक फायदा मला होणार आहे. आम्ही तर विकासावरच काम करतो, विकासावरच बोलतो, परंतु हिंदू मुसलमान ते करतात, ते जातीयवादपणा ते करतात. आमचं काही नाही. आम्ही सांगा, आता आम्ही भारतीय योजनेच्या ज्या योजना राबवतोय ते काय फक्त हिंदूंना मिळतात का? त्याचा लाभ मुस्लिम घेत नाही का? मुस्लिम महिलांना लाडकी बहिणीचा पैसा मिळत नाही का? मेडिकल त्यांचा खर्च करत नाही का? त्यांना जर हे सर्व संधी देऊन सुद्धा, त्यांना हे सर्व सवलती देऊन सुद्धा ते फक्त एक जाती द्वेष करतात. त्यात आमचा काय दोष आहे? की आमची वस्ती अशी आहे, 40% हिंदू आहेत, 40% मुस्लिम आहेत, 12% दलित आहेत आणि 8% शीख आहेत. मग अशी संमिश्र वस्तीचं आम्ही काम करतोय. आता पूर्व पदावर आलेलं आहे, 90% काम झालेलं आहे. मग इथं कुठं जातीवाद आहे? आता या आमच्या भाईमादाने नगरवरून पाहून घ्या तुम्ही. आम्ही सर्व सबका साथ सबका विकास साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. शेवटी तुमच्या प्रभागातील नागरिकांना तुम्ही सोडतात काय संदेश? माझ्या नागरिकांना मी एकच संदेश देईल, जर आपल्याला विकास करून घ्यायचा आहे, आपल्या भावी पिढीला सुरक्षित ठेवायचं आहे, तर तुम्ही भाजपाला मत द्या, विकासाला मत द्या. मी एवढं सांगेन.